हिंदू धर्माचा अपमान एखादा नास्तिक करत नाही जितके असले निर्बुद्धिक लोक करतात। आग्र्यातील एका माणसाच्या फ्रीजरमध्ये साक्षात बाबा बर्फानींनी दर्शन दिले म्हणतात। आता बुद्धी असणाऱ्या माणसाला तर यामागे सायन्स आहे इतकं समजेल, पण जसं हे अंधभक्तांना समजलं तसं ते शिवलिंग समजत दर्शन घ्यायला आलेत। भारतातील लोक इतके भोळे आहेत की रामायणमधले ऍक्टर वरुण गोयल त्यांना दिसले तर श्रीराम समजत त्यांच्या समोर भजन म्हणायला लागले, त्यांच्या समोर रडायला लागले। आणि आजकाल कुणीही चिंटू पिंकी येते, यांना ज्ञान देते आणि हे ऐकतात सुद्धा। ही गाय आणि कुत्रा आजाराने त्रस्त होते म्हणून गोल फिरायला लागले। एका पंडिताने निष्कर्ष काढला की ते हजारो वर्षांपूर्वी एखादं मंदिर असेल आणि एकाने तर लगेच संधीचे सोने करत त्या कुत्र्याला टीका लावला आणि दक्षिणा गोळा करायला लागला। आणि सर्वात इलॉजिकल गोष्ट यांच्यासाठी आस्थेचा विषय बनते। लाकूड पडलं देव बनवलं, पुला खालून जातो पुलाला देव बनवलं। प्रत्येक योगायोगाला चमत्कार समजलं जातं। यात सर्वात मोठं नुकसान होतं ते म्हणजे धर्माचंच। जेव्हा प्रत्येक गोष्ट चमत्कार म्हणून विकली जाते तेव्हा खऱ्या अध्यात्माचा, तत्वज्ञानाचा आणि धर्माने शिकवलेल्या विवेकाचा अपमान होतो। भारतीय परंपरेने विवेक शिकवला, उपनिषदांनी प्रश्न विचारायला शिकवलं, भगवद्गीतेने विचार करून निर्णय घ्यायला शिकवलं, पण आपल्याला अध्यात्मातही शॉर्टकट हवा। कर्मकांड करू फक्त डोक्याला लोड येईल इतका ज्ञान नको।